समर्थनार्थ आपण सर्व महाराष्ट्रासाठी नाचत आहोत. ब्रदर साहेब सांगायचं म्हटल्यानंतर अनेक ऊन आला, वारा आला, पाऊस आला, अनेक संकट आली. या संकटात जो आज तळमळीने उभा आहे तो राज साहेबांचा माणूस सैनिक याचा मला वाटतं तुमच्यासाठी कारण की राजसाहेबांचे विचार घेऊन अनेक वर्षांपासून आपण काम करत आहोत. राजसाहेबांच्या विचारामध्ये आपण चालत आहोत. आपण उमेदवार दिला निश्चितपणे म्हटलं पक्षाचं कुठेतरी चिन्ह चालेल, पक्षाचं कुठेतरी उमेदवार असला तर पक्ष वाढेल. परंतु दुर्दैव होतं आपलं, मागच्या वेळेस मी दुर्दैवी उमेदवार होता, ह्यावेळेस मी दुर्दैवी उमेदवार भेटला. आता योग्य दिशेने आपल्याला जायचंय, त्यासाठी आपण या ठिकाणी आज जमलो. जरी संख्या कमी असली, आपण 2 दिवसामध्ये ज्यांना संपर्क केला, त्या 2 दिवसामध्ये 50-60 लोक जमवणं सुद्धा एवढं सोपं नाही. प्रत्येक विभागात व्यक्ती आहे, ही फक्त एका गावची व्यक्ती नाही. राशीन गटातून आहे, कोरेगाव गटातून आहे, मिरजगाव गटातून आहे, प्रत्येक गटातून आपण सर्वजण आलो. आणि मनसैनिक मागच्या आपल्या ह्या इलेक्शनला मनसैनिक जेव्हा जोडला जातो त्यावेळेस रिझल्ट काय असतो हे आपल्याला साहेबांना आज दाखवून द्यायचं. आणि काय होतं साहेब, कधी आता बऱ्याचशा गोष्टी 2 दिवस झालं डील काही पॅकेज याच्या गोष्टी आम्हाला ऐकायला मिळत आहे. परंतु राज साहेबांचे सैनिक हे डील पॅकेज वरचे नाही. आमची डील पॅकेज द्यायचे फक्त ज्यावेळेस आमचा मनसैनिक ज्या ठिकाणी सक्षम मॉडेल पंचायत समिती असेल, नगर पंचायत असेल, एखादी ग्रामपंचायत असेल, त्या ठिकाणी उभा राहिलं तर त्यावेळेस साहेब तुम्ही आम्हाला साथ द्यावी. आणि आमचा सक्षम उमेदवार असेल त्यावेळेस त्या उमेदवाराला तुम्ही पाठिंबा द्यावा, असंही आमची या ठिकाणी या निमित्ताने फक्त एवढीच मागणी आहे. आज बोलण्यासारखं भरपूर साहेबांना मी वेळ नाही साहेबांना, त्यामुळे मी थोडक्यात माझं वृत्त घेतो की आता मी सगळ्यांना एक सांगतो की छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगून ठेवले की दिला शब्द कधी ना परतावा टाकला, पाऊल कधी ना मागे घ्यावा. आपण एकदा शब्द दिला का आपले 50 असो, 50चे 500 करू, 500चे 5000 करू, पण मागे हटायचं नाही. आता आपण सगळ्यांनी साहेबांच्या मागे ठामपणे उभं राहायचंय. ही उरलेली 7 दिवस तळमळीने आणि तळपडीने काम करायचंय. साहेबांचा ज्यावेळेस विजयी झेंडा ज्यावेळेस हातात घेऊ तेव्हाच आपण श्वास मोकळा सोडायचा.